शिवतीर्थनगर कोथरूडसारख्या सुसज्ज, प्रशस्त व प्रगतशील परिसरातील एक प्रभाग. एकीकडे पुणे शहरातील सर्वात प्राईम लोकेशन्सपैकी एक असलेले कोथरूड दिवसेंदिवस प्रगती करत आहे. तरी देखील चांगले रस्ते, स्वच्छ परिसर, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे नियोजन अशा मूलभूत सोयीसुविधांपासून आपले शिवतीर्थनगर वंचित आहे. सांडपाण्याचे रखडलेले नियोजन, कचरा व्यवस्थापनाचे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न, वाहतूक कोंडी अशा अनेक अडचणीमुळे प्रत्येक नागरिक त्रस्त आहे. अहो इतकंच काय, आम्ही इथले रहिवासी आहोत हे सांगायला पण रहिवाशांचे मन संकोचित होते. यात नागरिकांची तरी काय चूक म्हणा. आता तुम्हीच बघा ना, सुमारे 84,745 घरे असणारे आपले शिवतीर्थनगर दिवसाला अंदाजे 45 टन कचरा तयार करते. या कचऱ्याकडे जर पाहिलं तर सुमारे 7.5 ते 15 टन सुका कचरा व 18 ते 25 टन ओला कचऱ्याचा समावेश होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या दररोजच्या कचऱ्याला जर नियोजन नसेल तर अडचण तर होणारच ना. नागरिक तर त्रस्त होऊन कचरा उघड्यावर टाकण्यास हतबल झाले आहेत. याचाच परिणाम म्हणजे अस्वच्छ परिसर, दुर्गंध, अनेक ठिकाणी साठणारे कचऱ्याचे ढीग आणि त्यातून वाढणारी रोगराई. या कचऱ्याच्या प्रश्नावर महानगरपालिकेने अनेक प्रकल्प, योजनांची यादी जाहीर तर केली, परंतु या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. आता या कारणामुळे शिवतीर्थनगरकरांचा कचरा प्रश्न काय सुटता सुटेना. आता या सर्व अडचणींवरचा उपाय म्हणजे आपल्या प्रभागातील कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट आपल्या प्रभागातच लावणे. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, त्याचे योग्य ते विलगीकरण करणे व होईल तेवढे रिसायकल करणे या धोरणांवर जर नागरिकांनी आणि प्रशासनाने योग्य काम केले तर हा प्रश्न पण सहज मार्गी लागू शकतो. कचरा व्यवस्थापन खूप मोठा आणि गंभीर विषय आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी गरज आहे ती नागरिकांच्या इच्छाशक्तीची व या परिस्थितीची जाणीव असण्याची. यासोबतच प्रभागातील महिला व इतर नागरिक घटकांमध्ये रिड्यूस, रियूज, रिसायकल यासारख्या योजना व उपायांची जनजागृती करणे गरजेचे आहे. याशिवाय आपल्या प्रभागातील कचरा प्रभागातच मार्गी लागल्यास नगरपालिकेवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. कोरड्या कचऱ्याचे योग्य ते वर्गीकरण व रिसायकल करणे, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे या साध्या पण प्रभावी प्रकल्पातून हा प्रश्न न सुटेल यात दुमत नाही. चला तर मग आपले शिवतीर्थनगर स्वच्छ, निरोगी व प्रगतशील बनवू. संकल्पना श्री सुभाष ढोरे.